ऐसा ऐसा नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा जो प्लॅन आहे तो चाललो आहे लोणावळ्याला. तर आता मुंबईवरून लोकल ट्रेन पकडणार. सकाळ लवकर निघालो, आता 4 वाजलेत. मुंबईवरून लोकल ट्रेन पकडणार आणि दादरवरून एक्सप्रेस पकडून जाणार. चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, आता आलो आहे दादरला. आता दादरवरून लोणावळ्यासाठी एक्सप्रेस ट्रेन पकडणार. मी आहे, हे समोर आहेत ते माझे मित्र आहेत. तर आमची 6 वाजताची इंद्रायणी एक्सप्रेस आहे. जी तुम्ही आता समोरून बघता येते ती आमची इंद्रायणी एक्सप्रेस आहे. ती आम्ही रिझर्वेशन आमचं आधीच पकडणार आहोत. ट्रेन पूर्ण खाली आहे कारण की सकाळी आम्ही लवकर निघालो आहे 6 वाजताच. तर दादरवरून आम्हाला 6 वाजता पण खाली भेटली आणि तसे आमचं रिझर्वेशन होतं. त्याच्यामुळे मस्तपैकी म्हणून थोडासा आम्ही लोणावळ्याच्या दिशेने दादरवरून 6 वाजता निघालेली आमची ट्रेन लोणावळा स्टेशनला सकाळी 8 वाजता येऊन पोचली. तर लोणावळा स्टेशनचा बोर्ड समोर बघितला, ठरवलं की फोटो काढूया, ग्रुप फोटो. तर तिकडे सर्व मित्रांनी चालू हा संपूर्ण लोणावळा स्टेशनचा लूक. आणि इथून आम्ही रिक्षा पकडून निघालो वेट एन्जॉय वॉटर पार्कच्या दिशेने. तर रिक्षाने आमचे 5 जणांचे घेतले 300 रुपये लोणावळा स्टेशनपासून ते वेट एन्जॉय वॉटर पार्कपर्यंत पोचण्यासाठी. रिक्षाने जास्त वेळ नाही लागला, फक्त 15 मिनटंच लागले, 15 ते 20 मिनटं लागली. वेट एन्जॉय. तर मित्रांनो, आता आलो आहे वेट एन्जॉय रिसॉर्टमध्ये. गेटवर आम्ही बॅग्स चेक केल्या आणि निघालो. एंट्री मारली. वेट एन्जॉयच्या आतमध्ये जायला आम्ही सुरुवात केली. आतमध्ये शिरल्यानंतर सुरुवातीचाच नजारा एकदम अमेझिंग होता. तर सुरुवातीला आम्हाला तिकीट काउंटरवरून सर्वप्रथम जे आपले टोकन्स किंवा तिकीट्स कलेक्ट करायचे होते. तर इकडे आम्ही तिकीट काउंटरच्या दिशेने गेलो. आम्ही ऑनलाईन आधीच रिझर्वेशन केलं होतं. तिकीट काउंटरवरून आम्ही तिकीट कलेक्ट केले आणि त्याच्यासोबतच आम्हाला भेटले ते आमचे बँड. हे बँड वेट एन्जॉयचे आम्हाला हातात बांधायला सांगितले आणि आतमध्ये एंट्री घ्यायला सांगितली. जर हे बँड हातात नसतील तर मग आतमध्ये एंट्री नाही देत. तर आम्ही सर्वांनी, मी आणि माझ्या मित्रांनी हे बँड हातात बांधायला सुरुवात केली आणि लवकरच आम्ही मस्तपैकी वेट एन्जॉयच्या सर्व राईड्सचा, वॉटर पार्कमध्ये सर्व राईड्सचा आनंद घेणार होतो. हे बघ, इकडे अम्युजमेंट पार्क आहे आणि इकडे वॉटर पार्क. तर मित्रांनो, आम्ही वॉटर पार्कमध्ये एंट्री मारली
वॉटर पार्कमध्ये एंट्री मारल्यानंतर तिथे गेटवरती आम्ही जे तिकीट काढले होते ते स्कॅन केले आणि त्या दादांनी आम्हाला आतमध्ये एक एक करून एंट्री दिली. आता आम्ही पुढे चेंजिंग रूममध्ये जाऊन चेंजिंग करणार होतो आणि इकडून राईड्ससाठी जाणार होतो वॉटर पार्कमध्ये. मित्रांनो आम्ही पडलो आता चेंजिंग रूममधून बाहेर. आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत सिंक्रोमा वेट एंड जॉयचा वॉटर. तर अजूनही काही लोक येत आहेत आणि वेळेवर आले 9:30पर्यंत. सो आम्ही लगेच रेडी होऊन बाहेर राईड्सचा आनंद घेऊ. समोरच एंट्री मारतो म्हणजे सुरुवातीला जे आहे ते तुम्ही बघू शकता जिथे जास्त करून लहान मुलं त्या तिथे राईड्स करू शकतात. तसं छोट्याशा जे राईड्स असतात ते आहेत बघू शकतात. वरती ते पाण्याने बहतो आहे खाली त्याच्या पाण्यामध्ये आनंद घेतात. छोट्या छोट्या राईड्समध्ये छोटी मुलं राईट साईडला रेन डान्स पण चालू आहे. चला आता आपण पुढे आणखीन कोणत्या राईड्स आहेत त्याही पाहूया. लेफ्ट साईडला वळलो. इकडे लाईन लागली मोठीच्या मोठी. कशासाठी लागली? ओके ही वाली राईड आहे. याच्यामध्ये ट्यूबमध्ये 3 जण बसून खाली येणार. मी पण ही राईड करणार आहे. लाईन जरा जास्त वाटते. तोपर्यंत आपण पुढची ही पण राईड बघून घेऊया. ही कोणती राईड आहे? बुमरँग आहे. अच्छा इथे बुमरँगसाठी लाईन आहे. बुमरँग म्हणजे आपण जाणार राईडमध्ये आणि वरती गोल फिरणार मध्ये. हे जे ब्ल्यूवालं दिसतंय त्याच्यामध्ये वरून आपण येणार आणि गोल फिरणार चक्रीसाठी. 11:21. आणखी पुढे आणखीन एक राईड आहे स्कायफॉल. या राईडसाठी स्कायफॉल राईडसाठी कमी गर्दी आहे. त्याच्यामध्ये पण एक मीडियम हाईट आहे, एक कमी हाईट आहे आणि एक जास्त हाईट आहे. आपण जसं कम्फर्टेबल असू त्याच्या हिशोबाने आपण ही राईड करू शकतो. खूप मस्त राईड आहे इकडे. ठीक आहे, आता यांच्या राईड बघून झालं. आता इथलं वेट एंड जॉयमधलं खूप फेमस जे आहे ते म्हणजे वेवपूल. खूप मोठा असा वेवपूल आहे, इंडिया बिगेस्ट वेवपूल जे म्हणतात
जे इथे आहे तर ते आता आपण बघूया. हे बघा अजून या बाजूला व्हिडिओ चालू नाही केला, पण हे काय सेम गोव्यासारखा फिलिंग आणि दिसायला लोक अमेझिंग दिसत. मित्रांनो दुपारच्या 3 वाजलेत. आमचं वॉटर पार्क संपूर्ण एक्सप्लोअर करून झालं आहे. तर आम्ही आता चाललो आहे अम्युजमेंट पार्कमध्ये. तर मित्रांनो आता चाललो आहे अम्युजमेंट पार्कमध्ये. बघा इकडे राईड्स आतमध्ये चालू आहेत. अम्युजमेंट पार्कमध्ये पण एंट्री केल्यावरच एकदम समोर बघताय एकदम खूप छान असा जो निसर्ग देखावा समोर पाहायला भेटतो. आणि आमची पहिलीच राईड समोर जी आम्हाला लेफ्ट साईडला दिसते ती आहे कार ड्रायव्हिंगची. तर त्या राईडचा आम्ही फुल एन्जॉय करणार आहोत ही राईड. वेटिंग टाईम इकडे बघताय अर्धा तास, मॅक्स टू मॅक्स अर्धा तास वेट पाहायला लागेल. इबा तिकडच्या बाजूने लाईन आहे. तर चला या राईडचा पण आपण आस्वाद घेऊया. तर खरंच ही गाडी चालवायला पण खूप मजा आली, कारण समजतच नव्हतं सुरुवातीला की स्टेरिंग कुठे फिरवायची, पण अंदाजे फिरवत होतो आणि कोण पण कुठे पण येऊन ठोकत होता. पण मजा आली गाडी चालवायला. साधारण 5 मिनिटासाठी आपल्याला ही राईड मिळते. खऱ्या राईड्स तर असली मजा तो आगे मेरे दोस्त कसं वाटतं समोर बघतो. कारण ज्या आता पुढच्या ज्या राईड्स आहेत त्या एकदम डेंजरस वाल्या आहेत. म्हणजे ज्याच्याकडे डेअरिंग आहे तोच त्या राईड्स हे करू शकतो. अशा हे बघायला समोरची बघतो की त्याच्यामध्ये एवढ्या वरती जाऊन संपूर्ण माणसं उलटी होतात अक्षरशः चेअर सकट. म्हणजे ह्या राईडमध्ये बसायला ते डेअरिंग पाहिजे. ठीक आहे. ही राईड आहे सर्वात डेंजरवाली. त्याच्यात बसायचं आणि हे जाणार आपण वरती जाणार तेवढंच खाली येणार. हे बघ किती उंच आहे. बापरे, ह्याच्यामध्ये बसायचं म्हणजे खूप डेअरिंग पाहिजे. आणि हे समोर बघताय घोडे किंवा सीट्स आहेत ज्या गोलगोल फिरत आहेत.
सांगितले की ह्या राईडमध्ये बसायचं आणि तिकडून ह्या राईडमध्ये बसतो. मित्र बाहेरच थांबला कारण त्याला भीती वाटत होती म्हणून. हे चलायचं का? मी आलो ही राईड बघायला. या राईडमध्ये बसायची माझी तरी हिंमत नव्हती कारण मी असं का बोलतो आहे ते आता तुम्हाला थोड्याच वेळात म्हणजे बघायला भेटेल. आता ही राईड चालू होते म्हणजे खूप डेअरिंग पाहिजे खरं तर ह्या राईडमध्ये बसायला. आता तुम्ही ही राईड कशी म्हणजे वरती जाऊन अक्षरशः गोलगोल चेअर्स गोलगोल फिरतात, खाली डोकं वरती पाय असं होतं.
lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. किंवा राईड्स आम्हाला बघायला भेटल्या आणि आम्ही शेवटी निघालो 5D शो बघायला जो लंका दहन. हनुमानाने कसं सीतेला जेव्हा निरोप घेऊन गेलेला आणि तिकडे कसं लंकेला आग लावलेली ते आम्हाला 3D मध्ये बघायला भेटलं इकडे. सॉरी 5D मध्ये इकडे बघायला भेटलं. इकडे पुढे आहे ती वॉटर ट्रेनची राईड. हे बघू शकता इकडून ट्रेन वरती जाते आणि अशी संपूर्ण फिरून पुन्हा पाण्यामध्ये येणार. तर आपण पुन्हा राईड बघूया कशी आहे ती. यू आर द स्टार. तर मित्रांनो आजचा दिवस आम्ही संपूर्ण वेट एन्जॉयचं पहिलं तर वॉटर पार्क फिरलो, नंतर संपूर्ण हे अम्युजमेंट पार्क फिरलो. जेवढी मजा वॉटर पार्कमध्ये आली तेवढीच मजा अम्युजमेंट पार्कमध्ये पण आली. खूप साऱ्या राईड्स आहेत इकडे आणि सेम तिकीट प्राईजमध्ये. तर खूप मजा केली आम्ही इकडे वेट एन्जॉयला. तुम्ही नक्की भेट द्या आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.